अकोल्याच्या डोक्यावरून जाणारी ही एक अदृश्य रेषा अख्ख्या शहराला भट्टी बनवते. 47 डिग्री तापणाऱ्या अकोल्यामागचं हे धक्कादायक कारण तुम्हाला माहिती आहे का? निसर्गाने अकोल्याच्याच नशिबात एवढी भट्टी का लिहिली आहे? यामागे 4 मोठी वैज्ञानिक कारणं आहेत. पहिलं आणि मुख्य भौगोलिक कारण म्हणजे कर्कवृत्त. उन्हाळ्यात सूर्य जेव्हा उत्तर गोलार्धात सरकतो तेव्हा तो थेट कर्कवृत्तावर तळपतो. अकोला हे कर्कवृत्ताच्या अगदी जवळ असल्यामुळे मे महिन्यात सूर्यकिरणं इथे थेट 90 अंशात म्हणजेच थेट डोक्यावर पडतात. त्यामुळे सूर्य इथे सर्वात जास्त आग ओकतो. दुसरी विलन आहे इथली माती. अकोला आणि संपूर्ण विदर्भात डेक्कन ट्रॅपची काळी बेसाल्ट माती आढळते. ही काळी माती सूर्याची उष्णता स्पंजसारखी शोषून घेते आणि रात्रीही ती धरून ठेवते. म्हणजेच जमीन खालून तापते आणि सूर्य वरून. तिसरं कारण म्हणजे समुद्राची दुश्मनी. अकोला हे लँडलॉक्ड असल्यामुळे हवा पूर्णपणे कोरडी असते. हवेत अजिबात दमटपणा नसतो. उत्तर भारतातून येणारे अतिउष्ण वारे, ज्याला आपण लू म्हणतो, ते थेट अकोल्याच्या मैदानात येऊन धडकतात. दुपारी 12 ते 4 अकोल्याचे रस्ते सामसूम होतात. जणू अघोषित कर्फ्यू लागलाय. पण तरीही या भट्टीतून तावून सुलाखून निघालेली अकोल्याची माणसं मनाने आणि जिद्दीने तितकीच कडक आहेत. आता मला कमेंट करून सांगा, आज तुमच्या शहरात किती तापमान आहे? हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला शेअर करा जो थोड्याशा उन्हातही रडतो. आणि अशाच कडक माहितीसाठी ANN ला आत्ताच फॉलो करा.